शेवटी भालेराव हारला आणि अर्जुन जिंकला हे कसं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे महिपत कोर्टामध्ये आलेला असतो, पण तो काही बोलत नाही. त्याला बोलतं करण्यासाठी अर्जुन म्हणतो, तुम्ही इथं काही बोलला तर ते तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. त्यावेळी अर्जुन त्या जजला म्हणतो, हा महिपत रविराज किल्लेदारांना ओळखत सुद्धा नव्हता, तरी सुद्धा हा अपघात का घडून आणला. अर्जुन महिपतकडे बघतो आणि म्हणतो, बोला महिपत, का हा अपघात घडून आणला. पण उभा राहिलेला महिपत काहीच बोलत नसतो. त्यावेळी अर्जुन महिपतकडून सत्य बाहेर काढण्यासाठी एक नाटक करतो. ते म्हणजे अर्जुन महिपतला म्हणतो, जर तुम्हाला काहीही सांगायचे नसेल तर मला कोर्टासमोर पुढचा पुरावा सादर करावा लागेल. तेव्हा अर्जुन जज समोर परमिशन मागतो की मला कोर्टामध्ये काही फोटो सादर करण्याची परमिशन पाहिजे. त्यावेळी कोर्ट परमिशन देतं. बसलेल्या चैतन्याला अर्जुन हळूच म्हणतो, मला कोणतेही 2-3 फोटो दे. तेव्हा चैतन्याला अर्जुन काय बोलते काहीच कळत नसतं. तो घाईगडबडीत अर्जुनला कसलेही फोटो देतो. तेव्हा महिपत समोर अर्जुन म्हणतो, मी हे फोटो जज समोर सबमिट करतोय. तेव्हा महिपतचं माइंड डिस्टर्ब होतं. त्याला वाटतं की हे फोटो साक्षीचे असतील, जे अर्जुनने मला जेलमध्ये असताना दाखवले होते. आणि त्याला हेही आठवते की अर्जुनने माझ्याबरोबर एक डील केली, ज्याच्यामध्ये साक्षी सुखरूप बाहेर राहू शकते जर मी आत्ता खरं बोललो तर. तेव्हा अर्जुन ते फोटो जज समोर देतच असतो. तेवढ्यात महिपत म्हणतो, तो अपघात मीच घडून आणला होता जज साहेब. अर्जुन म्हणतो, तुम्ही हे आधीच सांगितले की हा अपघात मीच घडून आणलाय, पण कोणाच्या सांगण्यावरून. त्यावेळी महिपत नागराजकडे बोट करत म्हणतो, त्यानेच मला सुपारी दिली होती. हा मला मालामाल करणार होता. मला म्हणला रविराज आणि त्याच्या फॅमिलीला संपवून टाक. याच माणसाने रविराज किल्लेदाराला मारण्याचा कट रचला होता. इकडे महिपत कोर्टामध्ये सर्व खरं खरं काय ते सांगून टाकतो. तेव्हा भालेराव म्हणतात, हे काय चाललंय जज साहेब? परत परत त्याच लोकांना बोलवायचं, हवं ते जबरदस्तीने काढून घ्यायचं, त्यांच्यावर दबाव आणायचा, आधी दिलेल्या साक्षी बदलायचं. हा कोर्टाचा अपमान आहे आणि कोर्टामध्ये पुरावे लागतात. अर्जुन भालेरावला म्हणतो, पुरावे ते पाहिजे तर ते पण देतो. अर्जुन जज समोर म्हणतो, माझ्याकडे हा फोन आहे ज्याच्यामध्ये नागराज आणि महिपतचे फोन कॉल्स आणि रेकॉर्डिंग आहेत. ते सर्वांसमोर ऐकवण्याची परमिशन हवी. जज ते परमिशन देतं. त्या रेकॉर्डिंगमध्ये महिपत नागराजला म्हणतो, तुम्ही सांगितलं तसं तुमच्या भावाला उठवण्याचं ट्राय मारलं होतं ना, पण तो ढगात नाही गेला कारण आपलं बॅड लक खराब होतं. पण मी एवढं रिस्क घेतलं त्याचा मोबदला भेटायलाच पाहिजे. तेव्हा नागराज म्हणतो, ए महिपत, नुसतं ऍक्सिडेंट करून काय साधलं रे? मी काय सांगितलेलं तुला, या तिघांना मारून टाकायचं. ही रेकॉर्डिंग सगळं कोर्ट ऐकत असतं. त्यानंतर कोर्ट निर्णय घेतं की नागराज किल्लेदार सर्व गुन्ह्यांमध्ये दोषी सिद्ध झाले आहेत. हा कोर्ट नागराज किल्लेदाराला आजन्म काळासाठी शिक्षा सुनावित आहेत आणि त्याचबरोबर महिपत शिकरे यांना पण. नागराज जेलमध्ये जात असताना प्रियाला सांगतो, तुझं पण सत्य मी लवकरच बाहेर आणणार. असेच एपिसोडचे रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.